औराद पंचायत समिती गणाचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सतीश देवकते यांनी प्रचाराचा धडाका लावला असून गावोगावी त्यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। राज्याचे माजी दुग्धविकास मंत्री स्वर्गीय आनंदराव देवकते यांचा वारसा घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सतीश देवकते यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सतीश देवकते हे स्वर्गीय आनंदराव देवकते यांचे नातू असून त्यांनी आपल्या प्रचारादरम्यान घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे। स्वर्गीय देवकते साहेबांनी आमदार आणि मंत्री असताना दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विकासासाठी दिलेले योगदान आजही जनमानसात जिवंत आहे। याच विकास कामांची शिदोरी आणि युवकांचा पाठिंबा यांच्या जोरावर सतीश देवकते यांनी औराद गणात प्रचाराचा जोर वाढवला आहे। प्रचारादरम्यान बोलताना सतीश देवकते म्हणाले की स्वर्गीय आनंदराव देवकते साहेबांनी तालुक्याचा कायापालट करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे केली आहेत। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आणि त्यांच्या विचारांचा वारसा जपून औराद गणातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे। गावोगावी मिळणारा जनतेचा आशीर्वाद हा माझ्यासाठी मोठी ताकद आहे। औराद पंचायत समिती गणातील विविध गावांमध्ये सतीश देवकते यांचे जंगी स्वागत केले जात असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे। या निवडणुकीत काँग्रेसचा विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी सतीश देवकते यांनी कंबर कसली असून त्यांच्या झंझावाती दौऱ्यामुळे विरोधकांच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। नमस्कार, मी प्रीती यल्लप्पा देवकते, कैलासवासी आनंदराव देवकतेंची सून आणि उमेदवार असलेले काँग्रेसचे तो माझा पुतण्या आहे। या औराद 10 वर्षापासून काही औरादमध्ये विकास झालेला नाही आहे, त्यामुळे महिलांचे प्रश्न पण सुटलेले नाही आहेत। आता आमच्या मुलाला भरघोस मताने विजयी करून द्या, म्हणजे तुमचे प्रश्न सुटतील। या मतदारसंघातील सर्व समस्या सोडण्यासाठी काँग्रेसला भरघोस मताने निवडून द्या। आता सध्याचं परिस्थिती बघताय तर आम्हाला चांगला प्रतिसाद आहे लोकांचा आणि साहेबांनी जे केलेलं काम आहे त्याची जाणीव ठेवून आम्हाला तुम्ही विजयी करा। माजी मंत्री स्वर्गीय आनंदराव देवकते साहेब पाणीदार आमदार यांचा नातू आहे। मी औराद पंचायत समिती गणातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवार आहे। औराद गणाचा गेल्या 10 वर्षापासून विकास रखडलेला आहे। इथं कुठल्याच कामाचं बाबतीत विकास झाले नाही किंवा बंदली बंधाऱ्याचा प्रश्न हे 10-15 वर्षापासून रखडलेच आहे। विकास करण्यासाठी लोकप्रिय खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास आम्ही 100% निश्चित करू। महापुरामध्ये म्हणा, कोविडमध्ये म्हणा, आमच्या प्रणितीताईने खर्चातून या मुक्या जनावरांना माणसांना म्हणा मदत केलेली आहे। त्यांच्याच नेतृत्वाखाली मी निवडणूक लढवित आहे आणि विजय आमचा निश्चित आहे।